नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज होती निफ्टीची मंथली एक्सपायरी आणि आज आपल्याला एक खूप चांगला ट्रेड मिळाला आणि कंटिन्यू 3 दिवस लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये आपण मिनिमम 500 पॉईंट आणि निफ्टीमध्ये मिनिमम 150 पॉईंट आपण प्रॉफिट बुक केलेला आहे. आणि आज पण आपण जो लाईव्ह ट्रेड केला होता त्याच्यामध्ये आपले जवळपास 200 जण असतात. याच्यामध्ये कुठे आपण ट्रेड आयडेंटिफाय केला हे आता आपण डिस्कस करूया आणि काय आपण पाहिलं होतं आणि काय आपल्याला व्ह्यू होता निफ्टीमध्ये ते आपण बघूया. तर आज आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की जर खूप मोठा गॅप डाऊन, ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं, खूप मोठा गॅप अप जर झाला तर आपण सेल करणार, अदरवाईज सेल नाही करणार. फ्लॅट जर ओपन झाला तर आपण सेल नाही करणार, खाली आला तर बाय ऑन डिप्सचीच अपॉर्च्युनिटी असेल. आज मार्केट ओपन तर फ्लॅट झालं थोडंसं खाली आलं आणि 23,800ला सपोर्ट होता. त्याच्यानंतर 23,800 पर्यंत मार्केट खाली आलं, नंतर यू टर्न घेतला, इथे एक बॉलिंजर बँडचा सेटअप भेटला. पण आपण जो लाईव्ह ट्रेडमध्ये ट्रेड केला होता तो केला होता 23,850च्या वर. इथे एक मोठी बिअरिश कॅन्डल होती, इथे बॉलिंजर बँडचा सेटअप तर आपल्याला भेटला. 820 825लाच बॉलिंजर बँड ॲक्टिवेट झाला होता. पण आपण लाईव्हमध्ये ट्रेड केला 23,850च्या वर गेल्याच्या नंतर आपण बाय केला. याच्यासाठी आपण 50 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला होता. 23,800 हा आपला स्टॉप लॉस होता आणि टार्गेट जे दिलं होतं मी 23,950 हे आपलं टार्गेट दिलं होतं. तर हे टार्गेट आपलं चालू क्लासमध्ये लाईव्ह सेशनमध्येच अचीव झालं. तर इथून आपला एक बाय ॲक्टिवेट झाला होता. त्याच्यानंतर विदिन 15 मिनिट 10 वाजायच्या जवळपास आपलं 950चं टार्गेट जे आहे ते अचीव पण झालं होतं. ते इथे आपल्याला 100 पॉईंट निफ्टीमध्ये इझिली मिळाले. त्याच्यानंतर मार्केट जे आहे ते एक डिप लावला, त्याच्यानंतर व्होलॅटिलिटी एक्सपायरी होती तर व्होलॅटिलिटी कंटिन्यू वापस खाली आला. वापस एक मार्केट चांगला मोमेंटम केला, 24,050 पर्यंत पण मार्केट गेला. आणि ऑलरेडी मी हे डिस्कस पण केलं होतं की 950 हे पहिलं टार्गेट आहे, 980 दुसरं टार्गेट आहे आणि एकदा 24,000च्या वर सस्टेन केला तर अजून 50 ते 100 पॉईंट मुवमेंट होऊ शकते. तर 24,050 पर्यंत एक मुवमेंट झालं, 24,050 पर्यंत एक चांगला मुवमेंट झालं. तर हा झाला एक निफ्टीमध्ये की आपण जे एक्सपेक्ट केलं होतं. आज इंट्राडेमध्ये जिथे आपल्याला ट्रेड मिळाला 23,850च्या वर आपण ट्रेड केला होता विथ जस्ट 50 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 100 पॉईंटचं टार्गेट. तर 100 पॉईंटचं टार्गेट तर इझिली मिळालं. त्याच्यानंतर ट्रेल केलं तर तिथून पण एक 100 पॉईंट वरती मिळाले. तर एक चांगला ट्रेड निफ्टीमध्ये आपण आयडेंटिफाय केला. सेम बँक निफ्टीमध्ये पण आयडेंटिफाय आपण करू शकतो, तेवढाच चांगला ट्रेड. बँक निफ्टीमध्ये मी ऑलरेडी आज लाईव्ह लेक्चरमध्ये म्हटलं होतं की 52,700 हा सपोर्ट आहे. हा जोपर्यंत क्लोजिंग टू क्लोजिंग बेसिसला ब्रेक होत नाही किंवा मिनिमम याच्या खाली सस्टेन होत नाही मार्केट अर्धा एक घंटा, तोपर्यंत आपण सेल तर करणारच नाही. जर मार्केट खाली येतो असलं तरी आपण सेल करणार नाही, हे ऑलरेडी डिसाईड केलं होतं. आणि बाय आपण कधी करणार होतो, तर बायचा लेवल आपण आयडेंटिफाय केला होता की ही कॅन्डलच्या वर 52,750च्या वर जेव्हा जाईल तेव्हा आपण बाय करू. तर 52,750 आणि 760 इथे आपण बाय रेंज दिला होता. याचा स्टॉप लॉस मी तुम्हाला सांगितलं होतं की 52,650 एक 100 पॉईंटचा स्टॉप लॉस लावा आणि टार्गेट जे आहे ते 52,950 हे टार्गेट होतं. तर 52,950 विदिन 15 मिनिट टार्गेट अचीव झालं. त्याच्यानंतर 53,000च्या वर जेव्हा सस्टेन करत होतं तिथून पण मी सांगितलं होतं की इथून मिनिमम 100 ते 150 पॉईंट, 53,000च्या वर टिकला तर 100 ते 150 पॉईंट मुवमेंट होईल. ही गोष्ट आपण कालच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये पण डिस्कस केली होती. जर तुम्ही बघितला नसेल तर कालचा यूट्यूब व्हिडिओ जाऊन एकदा डेफिनेटली चेकआउट करा. कालच्या व्हिडिओमध्ये पण ही आपण गोष्ट डिस्कस केली होती. तर 53,000च्या वर गेला तर 53,180 ऑलमोस्ट 53,200 टच केला, 180 पर्यंत गेला. खूप चांगलं टार्गेट मिळालं आपल्याला, 400 ते 450 पॉईंटचं टार्गेट मिळालं आणि त्याच्यानंतर आपला बायचा ट्रेड निघून गेला. ज्या लोकांनी कोर्समध्ये आपल्या स्ट्रॅटेजीज वगैरे केलेल्या आहे, कंप्लीट केलेल्या आहे, कोर्स D1 ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे त्यांना माहीत असेल आपल्याला इथे एक सेलिंगचा सिनॅरिओ पण चांगला सापडला आणि एक खाली वापस चांगला मोमेंटम खालच्या साईडला भेटला. बाईंगच्या नंतर इमिडिएट सेलिंगचा सिनॅरिओ पण चांगला सापडला. पण आपण बायसाठी प्लॅन केला होता आणि आपले दोन्ही पण निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही ठिकाणी एक चांगले ट्रेड ॲक्टिवेट झाले आणि चांगला टार्गेट अचीव झाला आपल्याला.
ओके, आता आपल्याला बघायचं आहे की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकते. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी पण आहे. वीकली सेन्सेक्स स्ट्रॅटेजी आपण उद्या डेफिनेटली लाईव्ह करणार आहे. लाईव्ह ट्रेडिंगमध्ये वीकली सेन्सेक्स स्ट्रॅटेजी करणार आहे. जर वीकली सेन्सेक्स स्ट्रॅटेजी काय आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर या व्हिडिओच्या एंडला मी एंड स्क्रीनमध्ये ती स्ट्रॅटेजी टाकून देईल. डेफिनेटली तुम्ही ती स्ट्रॅटेजी चेकआउट करू शकता आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर उद्या तुम्ही ती स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करू शकता. सगळे रूल्स आणि सगळ्या गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आहे. आता बघूया मार्केटमध्ये उद्या निफ्टीमध्ये कसं मुवमेंट होऊ शकते. तर 24,000च्या वर निफ्टी एक चांगला क्लोज ऑलरेडी दिलेला आहे. तर जेव्हा मार्केट 24,050च्या जवळपास एक चांगला क्लोज दिलेला आहे तर इथून काय होऊ शकते, जोपर्यंत 24,000च्या खाली क्लोज होत नाही आता निफ्टी, तोपर्यंत आपण कोणताही डीप आला तर बायसाठीच प्लॅन करणार आहे. सेलचा आपला काही प्लॅन नाही आहे, बायसाठीच प्लॅन करणार. आणि नेक्स्ट आपल्याला जर बाय करायचं असेल तर एक तर डीप आल्याच्या नंतर बाय करणार किंवा ब्रेकआउटवर 24,100च्या वर. तर बाय कुठे करणार, 24,100 याच्या वर जर गेला तर आपण बाय करू शकतो. इथून एक 100 पॉईंट आपल्याला टार्गेट मिळू शकते 24,200 पर्यंत. इन दॅट केस 24,050 इथे आपण स्टॉप लॉस प्लेस करू. अदरवाईज इथून थोडासा खाली आला 24,000 पर्यंत खाली आला किंवा अजून थोडाफार खाली आला तर इथे बघा 23,920 इथे एक सपोर्ट आहे. थोडासा डीप जर भेटला 920च्या जवळपास आपल्याला बाईंगचा अपॉर्च्युनिटी भेटला. इथून जर काही खाली आला आणि इथून टर्न होत असेल तर तिथे आपण एक बाय प्लॅन करू शकतो. सेलसाठी आपण जोपर्यंत 24,000च्या खाली क्लोज होत नाही मार्केट तोपर्यंत आपण हे नाही कन्सिडर करू की मार्केट निगेटिव्ह आहे आणि सेलिंगचा आपण विचार नाही करू. एक तर डीप आला तर डीपमध्ये आपण बाय करू शकतो किंवा ब्रेकआउट झाला तर ब्रेकआउटमध्ये आपण बाय करू शकतो निफ्टीमध्ये. लेट्स गो टू बँक निफ्टी. मोमेंटम बँक निफ्टीमध्ये पण चांगलं स्ट्रॉंग आहे. फक्त एवढंच आहे की हाय पासून एक सेलिंग आली आणि इथे आता एक ट्रेंड लाईन बनत आहे. बँक निफ्टीमध्ये एक ट्रेंड लाईन बनत आहे. तर हे ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला, वापस 53,000 ब्रेक केला किंवा 52,950च्या वर गेला, अदरवाईज 53,000 इथे ब्रेक केल्याच्या नंतर एक चांगला मोमेंटम वरच्या साईडला होऊ शकते. तर बँक निफ्टीमध्ये थोडंसं वेट करू. हा हाय निघाला 52,950 960 किंवा 53,000 तर आपण ट्रेड करू शकतो. वापस आपल्याला जो आहे तो हाय टच करायचा चान्स आहे. 53,200 एक 200 पॉईंटचं टार्गेट मिळू शकते. इन दॅट केस आपला स्टॉप लॉस जो आहे तो 100 पॉईंटचा स्टॉप लॉस राहील. 53,000 ब्रेक केल्याच्या नंतर 52,900 स्टॉप लॉस आणि 53,200 पर्यंत आपण बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक टार्गेट प्लॅन करू शकतो. तर आय होप निफ्टी आणि बँक निफ्टीचा व्ह्यू कळाला असेल. जर गॅप अप झाला 53,000च्या जवळपास किंवा 53,200च्या जवळपास गॅप अप झाला तर मग आपण एंट्री नाही करणार आहे. 300-400 पॉईंट गॅप अप झाला तर. गॅप डाऊनसाठी इथे बघू शकतो आपण 52,680च्या जवळपास सपोर्ट आहे. तर जोपर्यंत याच्या वरती सस्टेन करत आहे तोपर्यंत आपण बाईंगचाच प्लॅन करणार, सेलिंगचा आपण काही प्लॅन करणार नाही. याच्या खाली जोपर्यंत डेली बेसिसला क्लोजिंग होत नाही तोपर्यंत आपण बँक निफ्टीमध्ये बिअरिश होणार नाही. बँक निफ्टीमध्ये आपण बुलिशच राहणार आहे. जे पण डीप येईल आपण बाय अपॉर्च्युनिटी बाय ऑन डिप्स. खाली मार्केट आलं तिथे आपल्याला कोणता बाईंगचा सिग्नल भेटला तर आपण बाईंगसाठीच प्लॅन करू. सेलसाठी सध्या काही प्लॅन नाही आहे. चला आता दोन स्टॉक बघून घेऊया. पहिला स्टॉक आहे बाटा. थोडं पोझिशनल बघूया बाटाला. बाटा कंटिन्युअसली एक ट्रेंड लाईन जे होती त्याचा एक ब्रेकआउट दिलेला आहे. ब्रेकआउट दिल्याच्या नंतर आता इथे एक कंटिन्यू वर गेला. पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनवू शकतो, फक्त याला ब्रेक करावा लागेल. पोल तर इथे बनला 1250 1300 पासून एक मोमेंटम 1500 पर्यंत झालं, पण आता इथे एक फ्लॅग बनत आहे. तर या फ्लॅग पॅटर्नचा ब्रेकआउट झाला आणि 1500च्या वर निघाला बाटा तर आपल्याला एक चांगला मोमेंटम बघू शकते. इन दॅट केस आपल्याला 1700 पर्यंतचं टार्गेट पण पॉसिबल आहे येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये. स्टॉप लॉस आता आपण ज्यांच्याकडे बाटा आहे किंवा ज्यांना बाय करायचा आहे ते ॲडिशनल नवीन ॲड कुठे करू शकतात. तर नवीन ॲड करायची जी प्लेस आहे ती 1350च्या जवळपास आहे. तर 1450 पासून 1350 या रेंजमध्ये आपण नवीन ॲड करायचं असेल तर ॲड करू शकतो. 1350 जर आला तर खूप चांगली प्लेस असेल बाय करायसाठी. आणि 1500च्या वर जर निघाला तर 1700 पर्यंतचं टार्गेट बाटामध्ये पॉसिबल आहे. ओके, तर हा थोडासा लॉंग टर्म व्ह्यू आहे.
आत्ता 1440 चालू आहे. जर ॲड करायचं असेल तर इथे नका ॲड करू, थोडंसं खाली येऊ द्या. मार्केट करेक्ट झालं, कोणत्याही रिझननी स्टॉक खाली आला 1350 पर्यंत, तिथे तुम्ही ॲड करू शकता. स्टॉप लॉस जो आहे 1300च्या खाली किंवा 1275च्या खाली स्टॉप लॉस ठेवा. आणि पहिलं टार्गेट 1500 आणि दुसरं टार्गेट 1700. हे तुम्हाला थोडासा लॉंग टर्म व्ह्यू बाटामध्ये तुम्ही प्लॅन करू शकता. अदरवाईज तुमच्याकडे आहे, बाय करायचं असेल तर ब्रेकआउटला बाय करा. 1500च्या वर गेला तर होल्ड पण करू शकता किंवा नवीन ॲड करू शकता फॉर द टार्गेट ऑफ 1700. तर 1700 पर्यंत बाटा 1 वर्षामध्ये पॉसिबल आहे 1500 ब्रेक करून जर सस्टेन केला तर. अनदर स्टॉक HDFC लाईफ बघूया आपण. हा पण स्टॉक आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारला गेला होता की याच्यामध्ये काय करू शकतो. तर याच्यामध्ये पण एक ट्रेंड लाईन चालू आहे, इथे बघू शकता तुम्ही. ट्रेंड लाईन चालू आहे, वरती 610च्या वर सस्टेन केला तर बाय करू शकतो फॉर द टार्गेट ऑफ 650. 610च्या वर जर गेला तर 580चा स्टॉप लॉस आणि 650 पर्यंतचं टार्गेट याच्यामध्ये पॉसिबल आहे. तर HDFC लाईफ स्टॉक चांगला आहे. वरती तुम्हाला 700 पर्यंतचं पण टार्गेट मिळू शकते. जर तुम्ही वर्षभर होल्ड करू शकत असाल तर 700 पर्यंतचं पण टार्गेट पॉसिबल आहे. पण इमिडिएटली समजा 610च्या वर सस्टेन केला, 610च्या वर गेला तर बाय करू शकता 650च्या टार्गेटसाठी. किंवा इथे सुद्धा तुम्ही थोडी क्वांटिटी ॲड करू शकता विथ द स्टॉप लॉस. 570च्या स्टॉप लॉसने थोडी क्वांटिटी ॲड करू शकता. एकदा 600च्या वर निघाला तर इथून मोमेंटममध्ये तुम्हाला अजून 40-50 पॉईंट HDFC लाईफ इन्शुरन्समध्ये भेटून जाईल फॉर द. हा तुम्ही स्विंग ट्रेड किंवा पोझिशनल ट्रेड 1-2 महिन्याच्या टार्गेटसाठी ठेवू शकता. आय होप तुम्हाला ॲनालिसिस आवडला असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा. एम करूया आपण 150 लाईक्ससाठी. आणि कमेंट करा तुम्हाला कोणता स्टॉक नेक्स्ट रेकमेंडेशन पाहिजे फॉर लॉंग टर्म शॉर्ट टर्म व्ह्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे की खूप सारे जण व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब नाही करत. तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोटिवेट करा आम्हाला पण की आम्ही तुमच्यासाठी असेच नॉलेजेबल व्हिडिओज घेऊन येऊ. भेटूया तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.